नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, घरी आले. घर ते घर असतं, आपलं घर असतं. कोणी असू दे, मग ते आई वडील असो, नाही तर कोणी असो, नाही तर मुलं असो, एकदा वेगळं निघाले की निघालं. आपलं त्यांच्याशी काही नसतं घेणं देणं. आपलं घर आणि आपण. थंडगार हवा, आंघोळ केल्या केल्या आपल्याला चहा, आज संध्याकाळी पण चहा दुधाचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आता खायला पोटला टायमाला 8 दिवस तर एवढं बेकार हाल झाले ना जेवणाचे, काही विचारूच नका. देवावर झालं चांगलं. देवाला गेले ना तिथं खोटं काय बोलू, 2 ते 3 टाइम म्हटलं तरी आम्ही खाल्लं. आम्ही घरनं नेलेलं. पहा, छान कोंबड्या बांधून ठेवल्यात म्हणून हे चांगलं व्यवस्थित आहे. नाही तर सगळं एक होतं. आपला प्रवास छान झाला मित्रांनो. प्रवासामध्ये एक गडबड झाली. एका मी बसले, त्याच एसटी ड्रायव्हरने काय केलं, कुत्रंच त्याच्या गाडी खाली आलं. छोटं पिल्लू होतं, ते छोटं पण नव्हतं, पण चांगलंच होतं, मीडियम असं. आणि माझी त्यांची जाम भांडण झाली. जामच भांडणं झाली. मग मी व्हिडिओ काढलेला घेतला त्यांचा. मी म्हणलं त्याला म्हणलं, अरे उतर खाली. माझ्या मांडीवर बॅग होती आणि माझ्या बाजूला पण बॅग होती. मला पटकन उतरायला आलं ना, मी मागे बसली होती. ड्रायव्हरच्या बाजूला माणसं होती. मी म्हणलं, अरे हसतोय ड्रायव्हर टाळी देऊन, आला का कुत्रंची अंगारलं असं म्हणून हसतोय तो. मी म्हणलं, अरे काय हसतोय, तुझ्या चेहऱ्यावर जरा पण दुःखाचं काय वाटत नाही? उतर खाली. ते कुत्रं वडून तरी काढ बाजूला, टायराच्या खाली तळमळते, विवळते कुत्रं, तरी त्याच्या मजाक करतात लोक. काढला मी व्हिडिओला. मग लगेच सगळे लागले बडबड करायला. ते जसं काय तो ड्रायव्हर त्यांचा जावायचं आहे बाकीच्या माणसांचा. आणि असं तसं ते कुत्रं आहे, तुम्ही काय एवढं हे करता, कुत्र्याला मालक नाही बोलत. कुत्रं आहे म्हणलं, पण कुत्रं पण त्याला पण जीव आहे ना, त्याला पण भावना आहेत, त्याला पण तळमळ आहेत. स्वतः आले असते गाडीच्या खाली, म्हणजे किती माणसं हे झाले असते. इकडे ना मित्रांनो, ह्या साईडला ना कुत्र्या मांजराला हे लोक काहीच समजत नाहीये. हे लोक स्वतः मारतात, दगडाने मरेपर्यंत मारतात. एक ठिकाणी तर माझ्या असं पाहण्यात आलेलं आहे. का तर ते कुत्रं पिसळलंय, कुत्रं चावलंय. अरे ह्याच्यासाठी पण काहीतरी उपाय आहे ना. आपण दगडाने ठेचून मारणं काही योग्य आहे का? माझी खूप भांडण झाली. तो मला म्हणाला, एक जण त्याला वाटलं मी घाबरेन, मागे बसलेला म्हणतो कसा, न्या चला पोलीस स्टेशनला न्या, गाडी करमळायला न्या. मी म्हणलं, करमळा का तुझी सासरवाडी का तुझ्या बापाची सासरवाडी? म्हणलं, चल जामखेडला घेऊन चल. म्हणलं, जामखेडच्या हद्दीत आहे. म्हणलं, सिना नदी संपलेली आहे. मग त्या माणसांचा आवाज कमी झाला जरा. चल म्हणलं, चल. मी पण अडूनच होते. चल पोलीस स्टेशनला. म्हणलं, तुला घाबरते का काय? म्हणलं, चल पोलीस स्टेशनला. तू उलट तू आले ना, तो म्हणतो नंतर चुका कोणाकडनं होत नाही, असं तसं म्हणायला लागला. म्हणलं, चुका होतात ना, त्याचं प्रायश्चित्त पण असतं. तुझ्या चेहऱ्यावर आहे का किंचित हे दुःख? तुला काम आहे तुझं ते टायरच्या खाली तू आपली गाडी कशी आहे, माग आहे का पुढे ती बघायचं, त्याला बाहेर काढायला लागायचं. तसाच बसला रेमट्यासारखा टाळी देऊन हसतोय. म्हणलं, निर्लज्जासारखा. खूप माझी भांडण झाली. मी पण एकदम नडूनच उभं राहिले. मग आला तो माणूस कुत्रेवाला, जाऊ द्या मॅडम, तुमच्या पाया पडतो, जाऊ द्या नका हे करू. आणि त्या ड्रायव्हरने लगेच गाडी बाजूला लावली. मी म्हणलं, बाजूला काय लावतो? म्हणलं, चल पोलीस स्टेशनला घेऊन गाडी. बाजूला लावतो म्हणजे काय? म्हणलं, तू हरताळ करतोस काय? म्हणलं, कुत्री मांजरं मारून रस्त्यावर. तो मालक आला शेवटी. आणि तो ड्रायव्हरच्या बाजूला 2 माणसं ते ड्रायव्हरची बाजू घेऊन बोलतात. ह्यांना मालकाचं नाही तुमचं काय घेणं देणं, तुम्ही कोण बोलणार? म्हटलं, मी नागरिक आहे, कोण बोलणार म्हणजे? तुला सांगू का? म्हटलं, मी कोण आहे ते? थांब, तुला 1 मिनिटातच सांगते. मग लगेच माणसं म्हणले, जाऊ द्या. तो दुसरा एक म्हातारा खूप वयस्कर माणूस होता, तो आला. म्हणला, मॅडम जाऊ द्या. म्हणला, झालं चुकून. म्हणलं, ठीक आहे ना, चुकून झालं, पण हे उलट भांडतात माझ्याशी उद्धटपणे. मी सुरुवातीला मोबाईल काढला का, मी सुरुवातीला यांना शिस्तीत सांगत होते, तेव्हा तुम्ही त्याला बाजूला ठेवा, त्याचा पाय तुटलाय, पूर्ण पाय असं एक साईडला तुटून बाजूला पडला, पूर्ण पाय हे असं जॉईंटवर तुटलंय, बाजूला पडले, बाजूला ठेवा तुम्ही. म्हणलं, त्याला काय भावना आहेत की नाही? तसंच गाडी त्याच्यावर चाकण हसतात. म्हणलं, आला का कुत्रा आलंय खाली म्हणून असं बोलून हसतात. म्हटलं, ह्यांना शोभतं का? म्हणलं, ह्या गांडूळ माणसांना. मग ते म्हणाला, मी म्हटलं, दवाखान्यात नेणार का कसं? म्हटलं, मी उद्या परत येणार आहे याला बघायला. दवाखान्यात न्यायचं असेल तर नाही. म्हटलं, मॅडम आम्ही त्याचा इलाज करू, तुम्ही काय काळजी करू नका. ते म्हाताऱ्या माणसाने 2 शब्द विषय संपवला. मग मी आले. माझ्याकडे ते तिकीट आहे आणि ते ड्रायव्हरचा व्हिडिओसुद्धा आहे, आणि तो मी नक्कीच टाकणार आहे. आणि तो अशा व्यक्तीला टाकेल ना, ती व्यक्ती बरोबर न्याय घेईन. ठाण्याच्या कलेक्टर ऑफिसला मी तो व्हिडिओ टाकणार आहे, आणि ते बरोबर त्याचं काम करतील. जाऊन दे, निलंबित तर निलंबित, काय घेणं देणं नाही. ह्याच्यामुळे दुसरे तरी सुधारतील ना. आणि पब्लिकनी पण तर कोणाची साथ घ्यावी. प्रत्येक ते कंडक्टर इकडे एवढी दादागिरी करतात ना, इकडे
ओरडून बोलतात, मागे चला म्हणून ओरडून बोलतात, सुट्टे नाही म्हणून ओरडून बोलतात, उतर खाली दादागिरी करतात, रिक्षा भरली तर गाडी भरली दरवाजाच उघडत नाही. त्याची जर कॅपॅसिटी असेल उभा राहून जायचं तर ह्याचा काय त्रास होतो यांना. एक तर गाड्याचा प्रॉब्लेम, पुन्हा गाड्या भेटत नाही. एवढी माजलेली इकडे कंडक्टर आहेत ना, जाम माजोरे कंडक्टर आहेत. आणि तुम्हाला सांगते एक तर एवढी हुद्दड घालतात ना, नेहमीच कोणाशी नाही कोणाशी त्यांचं चालूच असतं. आता मी तिकडे गेलेले मुंबईला, ठाण्याला, एक शब्द त्या बसमध्ये आवाज नाही आहे. सुई पडली तरी आवाज येईन अशी त्या बस होते. अशा काहीच नाही. फक्त कंडक्टर जवळ आल्याच्या नंतर सांगेल विद्यार्थीकडून, म्हणजे ते जवळ आलं ना मग पॅसेंजर सांगेल अमुक एक द्या, ठीक आहे, तमुक एक द्या, ठीक आहे. तो कधी ओरडला नाही, मागे चला नाही. प्रत्येकाला कळतं ओरडला नाही काय नाही. असं शिस्तीमध्ये येऊन असं वाटत बी नाही. मी तर म्हटलं बाई कंडक्टर कधी जवळ आलं मला काय कळलंच नाही. आधी मला वाटलं की कंडक्टर गाडीत आहे की नाही, म्हटलं तिकीटच काढायचं की नाही म्हटलं. नंतर बघते एवढी गर्दी होती बसमध्ये. मग कंडक्टर आला मागे, मग तेव्हा मला कळालं हा कंडक्टर आहे. मग मी जराशी शुद्धीवर आले. मी म्हटलं अरे आपण आपल्या जागी आलेलो आहोत, मुंबईला आलो होतो म्हणलं इकडचं. आणि इकडे निर्लज्ज हे कंडक्टर नुसतं बोंबलतात मनगटावर चुना घालून. सुट्टे नसले एखाद्या बाईकडे तरी ओरडतात. एका बायकांना मोजमाप येत नाही. त्यांनी दिले 500ची नोट दिली तर ते मागं पुढं द्यायला कारकूर करतात. दम नाही काय, धीर नाही का, आम्ही पळून चाललो का, पैसे खाणार आहे का, हे अशी उद्धट बोलणारी असतात. सो मला कमेंट करून सांगा मित्रांनो, ह्या माकडाचं करायचं काय. माझ्या जाम डोक्यात बसलेला आहे त्याचं. नाही एकाला तरी माझ्या हातात माझ्या कोणी कचड्यात सापडलं ना, मी त्याची वाटच पुरेपूर लावते, मी नाही सोडत. आणि ते पण कसं काय, समोरच्याला वाटलं पाहिजे की त्याच्या भावनात दुखावल्यात, त्याला पण थोडं गिल्ट फील झालं पाहिजे असं. मग वाटत नाही अरे कसं यार माझ्याकडनं आज झालं, असं काय नाही. टाळी देऊन वरती हसतोय आणि ते खाली चेंगरते, पाय त्याच्या खाली, चाकाच्या खाली. ह्यांना काय भावना आहेत का नाही, ह्यांना काय मन आहे का नाही. निर्दयी साले, निर्लज्जाच्या अवलदी निर्दयी. अहो कुत्रा असो नाही तर मांजर असो, त्यांना पण जीव आहे, त्यांना पण वेदना आहेत, त्यांना पण भावना आहेत. हा राहू की तू जेव्हा मागं लागतो ना अशा नीचांच्या, ह्यांच्या मागं तर हातपाय धुवून राहू आणि शरीर 100% लागावं, माझी तर प्रार्थनाच आहे. खरंच प्रार्थना आहे. एखाद्या जीवाचं हे लोक काही समजत नाही ना. अशा नीच व्यक्त्यांचं कधी चांगलं होत नसतं. ह्यांचं सुरळीत काही नसतं यांचं मेल्यांचं. मला फार त्याचा राग आलाय, फार म्हणजे फार राग आलाय. जरा पण त्याला काय वाटलं नाही कंडक्टरला असं काय, असं म्हणजे त्या ड्रायव्हरला असं काय असतो का असा ड्रायव्हर. तुम्ही मग आमच्या शहरामध्ये तर ह्यालाच मारतील. कोणाची पण गाडीने जर कोंबडा जरी उडवलं ना, तर त्याला ज्याने उडवलं ना, चुकी असो किंवा नसो, पण तो थरकापतो असा. त्याच्या चेहऱ्यावर भावना असतात, सॉरी झालं चुकून, असं तसं त्याला काहीतरी वाटतं. काहीच नाही, हा जसं काय बादशाह ह्यो सगळ्यांचा. आणि कुत्रे मांजरे म्हणजे काहीच नाही. आज माझं ना आले माझं ते अजून मी तुम्हाला सांगते ना, पण माझ्या ते ना डोळ्यापुढचं ते हटत नाही. पांढरं शुभ्र असं कुल्लो इसं विवळते आणि असं मांस लटकते नुसतं त्याच्या असं हातातनं. अशी रक्तांचं नुसतं सडा झाले ते ठेमचे ठेम. आणि काय कोणाला काय त्याला काढता येईना आणि काय करता येईना. नंतर त्या माणसाने काढलं बरं का एका पटकन वडून, तर ते पाय तिथंच राहिलं आणि ते कुत्रं इकडं आलं बाजूला. अहो इतके नीच माणसं आहेत ना, काय सांगायचं तुम्हाला. चला मित्रांनो, मी आले आपल्या घरी. सो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय. आजच्या विषयावर कमेंट झालीच पाहिजे मित्रांनो. आणि मी मीराताई तुमची रजा घेते विते असते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतराची. मुळीच गैरसमज करू नका की आम्ही महिला असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही होत, असा भाग नाही आहे. समोरची व्यक्ती जरी चुकला ना, तर ती चूक मान्य करायला ना सुपा एवढं काळीज लागतं, हत्ती एवढं जिगर लागतं. चूक जर मान्य केली ना, विषय वाढत नाही. विषय वाढत ना, समोरचा चुकलं माझं म्हटलं ना, तिथं भला पण शांत होतो. मग माणसाने चुका करून असा रुबाब करून बोलतात ना, मग ते माझ्या माणसं इथं बसतात. मग त्यांना आपण त्यांचे काय ते दाखवूनच देतो. तर क्षमस्व मित्रांनो, पुन्हा एकदा मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. बाय मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच नवीन काहीतरी विषयासोबत आणि आपल्या अवतीभोवतीच्या सुंदर अशा नटलेल्या निसर्गरम्य परिसरासोबत.